ताई, याच्या आधी किरण तारे साहेब बोलले. माझे मित्र आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ते काय काय बोलतात, कसं कसं बोलतात, त्याचे त्यांनी काही मुद्दे दिलेले आहेत. मुख्य म्हणजे नरेंद्र मोदींना लोकांचे प्रश्न सोडवायला निवडून आणलेलं आहे. राहुल गांधींनी जे काही प्रश्न उपस्थित करतात बाहेर रस्त्यावर जाऊन, त्यांचं उत्तर देण्यासाठी निवडून नाही आणलेलं आहे. राहुल गांधी इतरांना प्रश्न विचारतात, पण त्यांना जर कोणी प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर देत नाहीत, त्यावरून पळ काढतात. रॉबर्ट वाद्राच्या संपत्तीचा प्रश्न असो, किंवा ड्युएल सिटिझनशिपचा प्रश्न असो, किंवा गांधी परिवाराच्या संपत्तीचा प्रश्न असो, किंवा नॅशनल हेराल्ड सारखा प्रश्न असो, राहुल गांधींनी कधी या प्रश्नावर उत्तरं दिलेली नाही. आता गंमत अशी आहे की ज्या निवडणूक आयोगावर राहुलजी टीका करतात, हं. त्याच निवडणूक आयोगाने 2004 साली, 2009 साली, 2014 साली, 2019 साली आणि 2024 साली 5 वेळा राहुल गांधींना प्रमाणपत्र दिलेलं आहे की राहुल गांधी या लोकसभेचे निवडून आलेले खासदार आहेत. 2024 ला प्रियांका ताईंना दिलेलं आहे, सोनिया मॅडमना 99 ला, 4 ला, 9 ला, 14 ला, 19 ला आणि आता 24 ला राज्यसभेचं सर्टिफिकेट दिलंय. या फॅमिलीमध्ये 13 वेळा इलेक्शन लढवल्या गेल्या, त्यात 11 वेळा ते जिंकले आणि या 11च्या 11 वेळा जे सर्टिफिकेट मिळालंय ते निवडणूक आयोगाचं मिळालेलं आहे. हा मुद्दा नंबर 1. जर निवडणूक आयोग जर बेजबाबदार असेल, निवडणूक आयोग जर चोर असेल, निवडणूक आयोग जर अयोग्य काम करत असेल, तर ही सर्टिफिकेट्स पण अयोग्य आहेत असंच म्हणावं लागेल. मुद्दा नंबर 2. आता निवडणूक आयोग ह्या 13 इलेक्शन्स लढले, गांधी फॅमिली. प्रत्येक इलेक्शनच्या वेळी 2 ऍफिडेव्हिट द्यावी लागतात, एक संपत्तीचं आणि एक गुन्हेगारी स्वरूपाच्या आपल्या इतर गोष्टींचं. तर ऍफिडेव्हिट देणं आतापर्यंत तुम्ही 13 वेळा दिलेलं आहे. निवडणूक आयोग म्हणतो की तुम्ही एक नियमाप्रमाणे ऍफिडेव्हिट द्या. यू आर नॉट अबाउ द लॉ. कुठच्या पण सामान्य माणसाला निवडणूक आयोगाकडनं काही माहिती काढायची असेल तर त्याला एक ऍफिडेव्हिट द्यावं लागतं. त्यासाठी काही नवीन कायदा बनवलेला नाहीये.